मागच्या सोमवारच्या तुलनेत आज राज्यामध्ये कांद्याची आवक ही थोडीशी दबावात दिसून आली, कमी दिसून आली. मात्र काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढलेली दिसून आली. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आज काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव थोडे कमी झालेत, तर काही बाजार समित्यांमध्ये वाढलेले आहेत. मागच्या सोमवारी बाजारभावाने वाढीची जी सलामी दिली होती, ती आता टिकून आहे का? कुठल्या ठिकाणी वाढले, घटलेत? पुढे काय ट्रेंड असेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, नाफेडची कांदा खरेदी सुरू आहे का? भविष्यात तिचं काय होणार? हे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधनं. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार 8 जून 2026 आणि हे संध्याकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रात आपण बघितलं की काही प्रमाणात बाजारभाव वाढल्याचं दिसून आलं आहे आणि आवकेचाही आढावा घेतला. आता माझ्यासमोर 3 तक्ते आहेत. मागच्या सोमवारच्या तुलनेत आजच्या सोमवारचे बाजारभाव आणि आवक वाढली घटली कशी आहे ते आपण बघूया. दुसऱ्या याच्यामध्ये काही बाजार समित्यांचे बाजारभाव त्याच्यामध्ये काय बदल झाले ते आपण बघूया. याच्यानंतर नाफेडची जे काही गोष्टी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर पुणे बाजार समितीमध्ये किमान बाजारभाव आज 600, कमाल 1900. किमान बाजारभावात 100 रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभावात 100 रुपयांची वाढ झाली. मात्र सरासरी बाजारभाव 1250 आहेत, ते 100 रुपयांनी घसरलेले आहेत. आता पुण्यामध्ये आवकही थोडीशी कमी आहे. छत्रपती संभाजीनगरला किमान बाजारभाव आता 100 रुपयांनी वाढले आज आणि सरासरी बाजारभाव 50 रुपयांनी वाढून ते 900 रुपयांपर्यंत गेले, जास्तीत जास्त 400 रुपये. साताऱ्यामध्ये आवक जी आहे ती घटली आहे, पण बाजारभाव कमाल आणि किमान हे स्थिर जरी असले तरी सरासरी बाजारभाव हे 50 रुपयांनी घटलेले आहेत. इतर ठिकाणी म्हणजे सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर नागपूर असेल, नागपूरचा पांढरा कांदा, लाल कांदा, या ठिकाणी बाजारभाव वाढ घट अशी काही नाही, स्थिर आहे. आता जो आपण तुलना केली आहे आवक आणि या सगळ्याच्या, आज जी आवक झाली आहे ती झाली आहे साधारण 2 लाख मेट्रिक टन संपूर्ण राज्याची. आता ही 2 लाख मेट्रिक टन ही सायंकाळी 5 वाजेच्या सुमाराची आहे. ही उद्या सकाळी किंवा संध्याकाळी अपडेट होईल. ही बहुतेक सकाळच्या सत्रातली आहे, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक थोडी दबावात आहे. 1 जून 2026 रोजी महाराष्ट्राची जी आवक होती 4,18,675 आणि आत्ता जी झाली आहे 1,99,618. मागच्या आठवड्यात जे दर होते महाराष्ट्राचे सरासरी ते 1210 होते. या आठवड्यामध्ये हे दर आता 1304 झालेले आहेत. एकूण दरामध्ये 7.5% वाढ होऊन 94 रुपयांची वाढ आहे सगळ्या राज्यामध्ये. याचा अर्थ काय आहे की आवक घटली आणि दरामध्ये सुद्धा सुधारणा आहे. मात्र काही बाजार समित्या अशा, पिंपळगाव असेल, लासलगाव असेल, तिथं आवक सकाळी मी सांगितलं त्याप्रमाणे वाढलेली दिसून आली. पण तरीसुद्धा काही याच्यामध्ये विशेषतः पिंपळगावला ट्रॅक्टरचे जे दर आहे ते 1 ते 1.5 रुपयांनी सुधारलेले होते आणि लासलगावला सुद्धा काय बदल झाले ते आपण बघूया. शेवगावला 1 जूनला जी आवक होती आणि नंतरची 8 जूनची जी आवक होती त्यानुसार जे काही बदल झाले ते जवळपास त्यामध्ये 1000 क्विंटल आवक घटली आहे आज आणि दरामध्ये 172 रुपयांची घट झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरला 150 रुपये दर वाढलेले आहेत. आवक जी आहे इथे 66 क्विंटलने घटलेली. आता ही अपडेट होईल त्यामुळे घटलेली कदाचित ती बरोबर दिसून येईल. आता पिंपळगाव बसवंतला मागच्या सोमवारी 26,900 आणि या सोमवारी 31,000, म्हणजे या सोमवारी 4,000 क्विंटलनी आवक वाढलेली आहे. मागच्या सोमवारी सरासरी 1,650, या सोमवारी सरासरी 1,650 रुपयांची घट आहे. देवळा बाजार समितीमध्ये मागच्या सोमवारी दर होते 1,350 आणि याही सोमवारी होते 1,350. आवक मात्र 843 क्विंटलनी किंवा साधारण 1000 क्विंटलनी वाढली. आवक वाढूनसुद्धा देवळ्याला बाजारभाव स्थिर आहेत. पिंपळगावला सुद्धा आवक वाढूनही बाजारभाव कमाल किमान स्थिर आहे. सरासरीमध्ये थोडा फरक पडलेला आहे.
चांदवड बाजार समितीमध्ये 20 रुपयांनी वाढ दिसते आहे. ही 20 रुपये काही फार वाढ नाही, पण वाढ दिसून येते आहे. चांदवडला 12,330 आवक होती, आता ती 13,995 म्हणजे 14,000 म्हणजे साधारण 1,700 क्विंटलनी ती वाढलेली आहे. 1,660 वरनं 1,680 सरासरी गेलेले आहेत. येवल्यामध्ये जे बाजारभाव होते मागच्या आठवड्यात, त्यामध्ये 25 रुपयांची वाढ आहे. फार वाढ नसली तरी पण वाढ हळूहळू होत आहे. आपण सांगितलेलं आहे की काही ठिकाणी सौम्य तेजी किंवा सौम्य वाढ, तर काही ठिकाणी स्थिरतेकडनं सौम्यतेकडे जाईल. हा व्हिडिओ बघायचा असेल तर कालचा रविवारचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि जिल्हावार तुम्हाला बाजारभाव बघायचे असतील, नाफेडची खरेदी झाली काय नाही झाली काय, समजा झालीच नाही तर जिल्हावार बाजारभाव की अगदी डाऊन होतील का, तर मुळीच नाही. ते कितीपर्यंत जातील आणि सरासरी काय आहे, बाजाराच्या खरेदी विक्रीचे काय गणित आहे, मी कांदा विकायचा की नाही, याचे सगळे स्पष्ट संकेत, स्पष्ट सल्ला, रोखठोक सल्ला हे कालच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये पण आपण जिल्हावार सांगितलं आहे. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. अनेकांनी तिथे ते जॉईन केलेत आणि त्यांना त्याचा फायदा होतो आहे. आता याच्यामध्ये जे आहे, लासलगावमध्ये जे बाजारभाव होते ते 1400 होते, ते आता 1650 वर गेलेले आहेत. म्हणजे इथे पण बऱ्यापैकी वाढ आहे. पुण्यामध्ये बाजारभाव स्थिर आहे, ते मी तुम्हाला सांगितलं आहे आणि सोलापूरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. सोलापूरला आवक कमी आहे, पुण्यामध्ये आवक कमी आहे. याच्यामध्ये माझ्याकडे विंचूरला 125 रुपयांनी वाढलेले आहेत. मी आणखी काही आकडे काढून ठेवले होते. तर विंचूरला बाजारभाव मागच्या सोमवारच्या तुलनेत 125 रुपयांनी वाढल्याचं दिसून येत आहे. लासलगावमध्ये जी आवक आहे त्यावरनं 251 रुपयांनी मागच्या सोमवारच्या तुलनेत वाढ झाली आणि शनिवारच्या तुलनेत बाजारभाव स्थिर आहे. या सगळ्या याच्यातनं अर्थ काय आहे, तर लासलगाव, पिंपळगाव, चांदवड आणि ज्या महत्त्वाच्या बाजार समित्यात आहे तिथे सकारात्मक बाजारभाव आहेत, अजूनही सकारात्मक आहेत. आता कांदा बाजारासाठी संकेत काय आहेत येणाऱ्या काळात, परत लासलगाव, विंचूर, चांदवड, येवला इथे 8 जूनला म्हणजे आज बाजारभाव सुधारलेले दिसत आहेत आणि यातून एक सकारात्मक वातावरण आहे असे संकेत मानायला हरकत नाही. जर आवक नियंत्रित राहिली, बघा इथे आवक वाढली आहे पण बाजारभाव लासलगावला काही ठिकाणी वाढलेत, पिंपळगावला 50 रुपयांनी घसरले. जर ती आवक आणखी कमी राहिली तर मात्र या ठिकाणी बाजारभाव वाढू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, नाफेडच्या खरेदीचं काय झालं? नाफेडची खरेदी झाली का या संदर्भात सकाळी वेगवेगळ्यांची वेगवेगळी मतं येत होती सकाळी 8-9 पर्यंत. मग आपण काय केलं, लासलगाव बाजार समितीचे जे सचिव आहे नरेंद्र वाढवणे, त्यांच्याशी थेट संपर्क केला आणि अधिकृत माहिती त्यांच्याकडनं घेतली. आता वाढवणे यांनी जी सांगितलेली माहिती त्यानुसार लासलगाव बाजार समितीची जी उपबाजार समिती आहे निफाड, इथे सकाळी एक ट्रॅक्टर नाफेडच्या संस्थेमार्फत किंवा संस्थांमार्फत खरेदी झाला. आता एक ट्रॅक्टर तसा फारच कमी आहे. आणि नंतर जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार पिंपळगाव बाजार समितीमध्ये 8 ट्रॅक्टरची खरेदी झाली. आता ही खरेदी बोली लावून होत नाही. कशी होते, तुम्ही ट्रॅक्टर घेऊन गेला की नाफेडचे जे लोक आहेत ते येतात आणि तुमच्या कांद्याच्या तिथे जाऊन ते बघतात आणि तशी खरेदी करतात. मग नाफेडची खरेदी बंदच आहे का, की जे केंद्र आहेत म्हणजे जे केंद्र निवडलेले आहेत 18 केंद्र, त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे बाजार समितीतनं ती सकाळच्या खरेदीनंतर तिथंसुद्धा अनेक ठिकाणी ती खरेदी सुरू आहे. मात्र याच्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटना असेल किंवा अन्य शेतकरी नेते असतील, त्यांचा काही आक्षेप पण आहे आणि ही खरेदी वाढावी अशा पद्धतीनं त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे, ते तुम्ही बघू शकतात. शेतकऱ्यांना प्रश्न आहे की नाफेडची कांद्याची खरेदी आज जर कमी झाली तर पुढे वाढेल का? तर याच्यानंतर पुन्हा एकदा काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजची जे घडामोडी घडल्या त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे उद्यापासून नाफेडची खरेदी ही वाढू शकते. आज पहिला दिवस होते, सगळीकडे गोंधळाचं वातावरण होते असं नाफेडच्या सूत्रांकडनं समजतं. आता जिल्हाधिकारी कार्यालयानं आणि काही मंत्री स्तरावर याची दखल घेण्यात आली आहे आणि जसजशा या बातम्या व्हायरल झाल्या की आमच्याकडे खरेदीच नाही आहे किंवा शेतकऱ्यांना परत प्रश्न पडत आहेत, तर यासाठी पुन्हा एकदा
सरकार ॲक्टिव्ह झालं आहे, उद्यापासनं किंवा परवापासनं या खरेदीमध्ये वाढ होऊ शकते. आता ती कशी खरेदी केली जाईल, बाजारभाव वाढवतील का, याची पण चर्चा आहे. जे 1580 आहे त्यापेक्षा व्यापाऱ्यांनी जास्त दर दिलेला आहे. अशी पण बातमी समजली की 1580 रुपये दिल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी 1600 सव्वा 1600ची बोली लावली आणि मग तो कांदा तिथे शेतकऱ्यांनी त्यांना दिला. ही आपल्या दृष्टीनं म्हणजे नाफेड खरेदी करो किंवा व्यापारी खरेदी करो, आपल्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. आता कांदा विकायचा की नाही याचे मागच्या आठवड्यात तुम्हाला स्पष्ट व्हिडिओ संकेत दिलेले होते. याही आठवड्यामध्ये दिलेले आहेत. रविवारच्या कालच्या व्हिडिओत बघा किंवा ज्यांना जिल्हावार माहिती पाहिजे असेल त्यांनी मेंबरशिपचा व्हिडिओमध्ये सुद्धा बघा. जोडून राहा अशाच चांगल्या सकारात्मक माहितीसाठी, वेगवेगळ्या विषयासाठी. आपण लवकरच भेटू. उद्यापासून आणखी वेगळ्या प्रकारे माहिती आपण सांगू. मी तुमचा शेतकरी मित्र पंकज जोशी विंचुरकर. नमस्कार.